या ठिकाणी 12 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी जे प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याची तयारी कशा प्रकारे चालू आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो। हे मोठमोठाले चुलांगण या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि नुकतीचा प्रसाद सध्या बनवायला सुरू आहे। नमस्कार मामा, कसं नियोजन? हा दसरा मेळाव्याचं। हो दसरा। बरं बरं, प्रसादाची तयारी चालू आहे म्हणजे। आता काय नुकती बनवायला चालू आहे का? नुकती 4-5 दिवस चालू ना। 100 पोते। 100 पोते नुकती का? बरं, कधीपासून सुरू केले बनवायला? आजपासून। किती चुलांगण पेटवलेत सध्या? सध्या 2 म्हणजे 3-4 पेटायचे। उद्या आणखी 3-4 म्हणजे आज आहे 7 तारीख। 12 तारखेचा आहे आज। 7 तारखेपासून सुरू आहे म्हणायचं। 7 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत चालून द्यावं लागणार। 11 तारखेला पाय टाकता येणार नाही आम्हाला तिथं। हा बरोबर आहे। हा सध्या आता किती तुम्ही काय इथं? 40 ते 45 माणूस आहे सध्या स्वयंपाकाच्या तयारीला। काय काय बनवायचं नियोजन आहे? चिवडा आणि बुंदी। बरं, सुक्का सगळं? बरोबर। भाजीचं ते एवढं खावा नाही नाही, शक्य नाही एवढे पब्लिकला। आणि वाटपाचं नियोजन कसं होणार मग? आता ते त्यांना नियोजन समितीकडे सगळं बरोबर आहे। तुम्ही कुठून आलेलात? मी मार्कवाडीचा। बरं, तालुका जिल्हा? तालुका शिरोळ जिल्हा। बरं, तुम्ही? बरं बरं बरं, चालतं। म्हणजे साधारणपणे 4-5 दिवस लागणार आहेत सगळे बनवून ठेवायला। हे नुकती बनवायला सुरुवात केली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो। हा तेवढं गच भरायचं हे। बरोबर आहे। हे जे स्वयंपाकगृह आहे ते पूर्ण या ठिकाणी नुकती आणि चिवडा यांनी भरून ठेवलेला आपल्याला 12 तारखेपर्यंत दिसणार आहे। हा संपूर्ण प्रसादाचा साठा या ठिकाणी केला जाणार आहे। बरोबर। आणि या ठिकाणी हे सर्व साहित्य आणखीन जे लागणार आहे या गाडीमधून उतरवलं जात आहे। मुरमुऱ्याचे पोते या ठिकाणी उतरून ठेवले जाते। त्या तेलाच्या टाक्या आहेत, तळण्यासाठी लागणारं साहित्य, कढया। सर काय सांगाल प्रतिक्रिया तुमच्या? जे तयारी चालू आहे। बरं, तुमचं नाव? माझं नाव बापूसाहेब माराडे। मंगरुळचे का? सरपंच। बरं बरं, कोणतं मंगरुळ? पौंडुळ। हा हा हा, बरं। आता येणाऱ्या 12 तारखेसाठी सुरू आहे परत महाप्रसादाची। बरोबर। तुम्ही वाटपच्या बाबाच्या सूचनेप्रमाणे सगळे महाप्रसाद वाटप होईल। वाटपाचं नियोजन ज्याप्रमाणे बाबा सूचना करते हो त्याप्रमाणे सगळं वाटपाचं नियोजन होईल। 2-4 जागा म्हणली बाबा स्टॉल लावायची। बरोबर, त्याप्रमाणे होईल सगळं। बरोबर आहे। आणि साधारणतः किती लोक येण्याचा अंदाज प्रसाद बनवला जाणार आहे? अंदाज किती लोक येण्याचा अंदाज धरून प्रसाद बनवला जाणार आहे? महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येणार आहेत। हा, त्यामुळे अंदाज कमीत कमी 60-70 लाख तरी लोक येतील। बर, त्या दृष्टिकोनातून तयारी चालू आहे म्हणा? पूर्ण तयारी चालू आहे। बरोबर। पूर्ण गावगावचे लोक येऊन साफसफाई झालेली आहे। हा, अंतिम टप्प्यामध्ये सगळी साफसफाई पूर्ण होऊन नियोजन पूर्ण झालं आहे। आता प्रसाद महाप्रसाद सुरू झाले आजपासून। हो, मोठा परिषद आहे भाविक भक्ताचा। बरोबर। आणि हा दसरा पारंपरिक दसरा आहे। पारंपरिक दसरा, जाती धर्माचा मिळून दसरा आहे। बरोबर, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात। धर्माचे लोक येतील। बरोबर आहे। आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। हो, नारायण महाराज, दादा महाराज, बरोबर आहे। महादेव महाराज पहिले, महादेव महाराज दुसरे, माणिक महाराज, बरोबर, 9वी गादी नव्हती, परत महादेव महाराज तिसरे, आता प्रेममूर्ती शिवाजी महाराज येतात। 9वी गादी, बरोबर, तपाची भूमी। हो, त्यामुळे सर्व लोक येणार आहेत। दसरा हा म्हणजे हा नवीन नाही, पारंपरिकच आहे। पारंपरिक दसरा आहे। बरोबर आहे। आणि सर्व जी व्यवस्था चालू आहे बाबाच्या सूचनाप्रमाणे बाबाचं बारीक एकदम लक्ष आहे। बरोबर, पूर्ण बाबाचं नियोजन सगळं व्यवस्थित होणार आहे। बरोबर। पाण्याची सोय, चारी बाजूनी पार्किंग केली आहे। हो, पूर्वेला पार्किंग आहे, पश्चिमेला पार्किंग आहे, दक्षिणेला ज्या साईडने त्या साईडने त्यांची व्यवस्था आहे। पाण्याची व्यवस्था केली,
पार्किंगची व्यवस्था केली, बाबाच्या सूचनेप्रमाणे सर्व काही व्यवस्थित आहे. बरं नियोजन असं तंतोतंत आहे. हा. लोक समाज भरपूर येणार आहे. बरोबर. भाविक भक्ताची जास्त येण्याची रेलचेल आहे. हो त्यामुळं बाबाचं नियोजन हा आणि वेळापत्रक असं पूर्ण ठरलेलं आहे. बरोबर त्याप्रमाणे सगळं अंमलबजावणी होईल. बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यातून भाविक भक्त आला तरी त्याची कुठलीच गैरसोय या ठिकाणी होणार नाही. आदल्या दिवशी अगोदल्या दिवशी जरी आले तर गावच्या पायथ्याला, हा गावावर किंवा बीडला हा त्यांची सुविधा केलेली आहे. मुक्कामाची पण मुक्कामाची बरं बरं बीडला सर्व राहण्याचे मंगल जेवण कार्य वगैरे सगळे सगळं. बरोबर त्यामुळं भरपूर लोक येणार आहेत. बरोबर भाविक भक्तामध्ये मोठा उत्साह आहे. हो. त्या उत्साहामध्ये सर्व सामील होतात. आणि यावर्षी दसरा मेळाव्याचं विशेष आकर्षण काय? विशेष आकर्षण यावर्षी दसरा मेळाव्याचं या वर्षीचे मनोदादा जरांगे हा हे आपल्या दसरा मेळावे येत आहेत. हा त्यामुळे परत आणखी थोडी जास्त गर्दी होणार आहे. भरपूर गर्दी होणार आहे. बरोबर आकर्षण आहे. दादाच आहेत ना मनोदादा जरांगे. हा त्यामुळे भरपूर दादाच्या येण्यामुळे आणखीन जास्त उत्साह सर्वांमध्ये संचारलेला आहे. भरपूर उत्साह. सध्या साधारणतः दररोज दिवसभर या ठिकाणी सेवा देण्यासाठी किती लोक येतात परिसरामध्ये? गावचे 200 असे 10-20 गाव आहेत तिथं. हा स्वच्छता राखण्यासाठी गवत ते पूर्ण एकदम साफसफाई व्यवस्थित झाली. सगळं बरोबर. स्वच्छता झाली आहे. बीड शहरातून आणखीन आजूबाजूला आपला इळा कोयता घेऊन सोपूर्तरी स्वतःच्या शेतातले कापसाचे काम येतं, सोयाबीनचे काम हा. येतं. एवढे कामाचे दिवस असून बी हा नारायणबाबांची सेवा करायची. बरोबर. देवाचे सामाजिक सहकार्य म्हणून हा आपलं एक दिवसाचं काम बाजूला ठेवून बरोबर आहे. यायचे तिथं सहकार्य करण्यासाठी. बरोबर तर हे शेतकऱ्याचे कामाचे दिवस होते. हो. तरी पण एक दिवस आपली सवड काढून प्रत्येक गावचे लोक येतात. बरोबर बरोबर गडावरच्या श्रद्धेपोटी. सरदेपोटी गाव. बरोबर धन्यवाद. तर आपण बघितलं यांच्या प्रतिक्रिया की किती जय्यत तयारी या ठिकाणी गडावरती सध्या सुरू आहे. संपूर्ण राज्यभरातून कितीही जरी पब्लिक आली तरी त्यांची संपूर्ण सोय, निवास असेल, जेवणाची असेल, पाण्याची असेल, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी त्यांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन आदरणीय गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शन आणि नियोजनाखाली या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे. त्या मोठमोठे चुलांगण या ठिकाणी आपण हे बघू शकतो. सध्या नुकतीचा प्रसाद बनवायला सुरू आहे. अशा प्रकारची ही गडावरली तयारी आपल्याला या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे. खूप उत्साह सर्व बांधवामध्ये आहे, भाविक भक्तामध्ये आहे. आणि नक्कीच यावर्षीचा दसरा मेळावा हा विशेष आकर्षण अशा प्रकारचा होणार आहे. चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.